हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण सकाळी सकाळी घरातले जेवण स्वयंपाक घर आवरून ना आधी तुळशीचं शूट करण्यासाठी निघालो. कारण शूट कालच करायचं होतं पण पावसाने घोळ घातल्यामुळे ते म्हटलं आज आपण सकाळी सकाळी आवरून घेऊयात. मग जे लोकेशन आम्ही ठरवलं होतं त्या लोकेशनवरती तृषाला रेडी करून शूट करण्यासाठी आलो. साईलाही होतं आपल्यासोबत आणि तृषाचे फ्रेंड्सही होते. फ्रेंड्स सोबत असले ना की ती अति आनंदी असते, तिला फार छान वाटतं. त्याच्यामुळे त्यांनाही घेऊन आलो आपण. कारण आता शिरूरला गेल्यापासून तृषाला जास्त वेळ यांच्याशी घालवता येत नाही, यांच्यासोबत घालवता येत नाही. शूट छान झाला आणि आज बैलपोळा होता. मग छान आपल्या कारेगावच्या घरी देव्हाऱ्यामध्ये बैलांची पूजा केली, नैवेद्य वगैरे घेतला आणि आपल्याला गोठ्यावरती जायचं होतं. जे आधीपासून ब्लॉग बघतात त्यांना माहित असेल की दरवर्षी आपण गोठ्यावरती बैल पूजण्यासाठी जातो, बैलपोळा सेलिब्रेट करण्यासाठी जातो. मग साईल आपल्याला घेऊन गोठ्यावरतीच निघाला होता. इथे जवळच आहे, वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. मग तिथे मिलन त्यांचे फ्रेंड्स बाकीचे सगळेच तिथे होते ऑलरेडी. बैलांना छान सजवलं होतं, त्यांना अगदी काजळ सुद्धा घातलं होतं, कपाळावरती ओम वगैरे काढला होता कारण आजचा दिवस त्यांचा आहे. मग त्यांची छान पूजा केली सगळ्या बैलांची. मी नैवेद्य बनवून नेले होते, नैवेद्य चारले आणि आजचा दिवस आहे ना छान गेला. छान वाटलं. तृषाचं शूटही झालं, बैलपोळा सेलिब्रेशनही झालं आणि कारेगावला आल्यामुळे 2 दिवस आहे ना खूप छान गेले, आनंदात गेले, मस्तीत गेले. कुठे ते 2 दिवस निघून गेले ना कळालंच नाही. कारण आपलं गाव आपलं घर ते घर असतं, गाव ते गाव असतं. चलो बाय.